नाही देणार. नाव काय? गाडी काढणार. गाडी तर लावायची नाही परत. मराठीत बोल, मराठीत बोल, मराठीत बोल. कशा लावली गाडी? लावली गाडी तो. गाडी लावली. गाडी लावायची नाही गाडी परत. मुख्य रस्त्याला, हा ठाण्याचा मुख्य रस्ता आहे, विवियाना मॉल मध्ये गाडी लावली आहे. गाडीच्या स्टेअरिंगवर त्यांनी त्यांचे दोन्ही पाय ठेवलेत आणि मोबाईलमध्ये खेळत बसलेत. ही जागा आहे का गाड्या लावायची पार्किंगला? आणि ज्या पद्धतीने तुम्ही बसताय त्या पद्धतीने तुम्ही तुमचा अरेरावीपणा पुन्हा दाखवताय. यात जेवढे ओलावाले आम्हाला भेटले त्यात एकही मराठी ओलावाला नाही आहे. माझं मत आहे, नीट पोट भरा आणि निघा. आम्हाला इथे माज दाखवण्याचा प्रयत्न करू नका. जर आम्हाला माज दाखवण्याचा प्रयत्न केलात तर जबरदस्त माज आमच्यामध्ये पण आहे. आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, राज ठाकरेंचे सैनिक आहोत. जर तुम्ही लोकांबरोबर चुकीचं वागणार असाल तर आम्हाला तुमच्याबरोबर चुकीचं वागताना कुठलीच वाईट वाटणार नाही. त्यांनी आमच्या लोकांना मारल्यावर काही होत नाही, बरोबर आहे. आम्ही मारल्यावर लगेच त्याचं समर्थन होणार की नाही याच्यावर प्रश्नचिन्ह उचललं जातं. वारे वा, असं कसं होईल ना? एका वृद्ध माणसाला, 80-85 वर्षाला माणसाला दगड टाकेपर्यंत मारताना त्याला लाज नाही वाटली, आम्हाला का लाज वाटली पाहिजे? आणि मग यातनं एक एक प्रवृत्ती तयार होते. यांना जागेवरच ठेचलं पाहिजे. काय व्हायचं ते होते. ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाजवळ एक वृद्ध दाम्पत्य पायी जात असताना एक परप्रांतीय चालक रस्त्यावर थुकला. याचा जाब ज्या वृद्ध व्यक्तीने विचारल्यानंतर परप्रांती चालकाने हातामध्ये दगड घेऊन त्या वृद्धाला मारहाण केली. यामध्ये तो वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाला आणि त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. यावेळी आजूबाजूला असलेल्या लोकांनी बघण्याची भूमिका घेतल्याचं दिसून आलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्या परप्रांतीय चालकाचा शोध घेऊन त्याला चांगला चोप दिलेला आहे आणि त्याला वर्तकनगर पोलिसाच्या ताब्यात दिलं. दरम्यान या घटनेनंतर ठाण्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी विवियान मॉलचा परिसर गाठला आणि तिथल्या मुजोर चालकांना चांगला चोप दिला. या मॉलच्या समोर अनेक ओला उबेर चालकांनी त्याच्या गाड्या पार्क केल्या होत्या. त्यावेळी चौकशी केली असता त्या चालकांनी उद्धट उत्तर दिल्यानंतर अविनाश जाधवांनी त्यांना चांगलं चोप दिलेला आहे. ठाण्यातील या घटनेवर प्रतिक्रिया देताना मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की परप्रांतीय चालकांनी नीट पोटा पाण्याचा व्यवसाय करावा आणि नीट जावं. अशा प्रकारची कोणतीही घटना घडली तर कायद्याचा बडगा उगारला पाहिजे. सरकारने जे काही आश्वासन दिलं आहे ते त्यांनी पाळावं. या मुजोर चालकांनी आमच्या लोकांना मारहाण केल्यावरच त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही, मग आम्ही त्यांना मारताना का लाजायचं? तो परप्रांतीय व्यक्ती थुकत होता म्हणून वृद्धाला ते पटले नाही. या किरकोळ कारणावरून त्या वयोवृद्धाला इतकी बेदम मारहाण केली. महाराष्ट्रात जर असे होत असेल तर महाराष्ट्राचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. सरकारने याची दखल घ्यायला पाहिजे असं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे. तर अविनाश जाधव यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.